हॅलो, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? आनंदी आहात ना? आनंदीच राहा. तर फायनली आज आमची प्रेग्नन्सी जर्नी संपून एका नवीन लाईफची सुरुवात होणार होती. मनात खूप विचार सुरू होते, टेन्शन होतं, एक्साइटमेंट पण होती. सगळे इमोशन्स एकत्र झाले होते. सैफी हॉस्पिटलला माझी C-सेक्शन प्लान डिलिव्हरी होणार होती. सो आम्ही 8 वाजता हॉस्पिटलला पोचलो. गेटवर बॅग्सची चेकिंग झाली आणि आम्ही लेबर वॉर्डला निघालो. माझ्यासोबत माझे हजबंड अमित, माझ्या 2 मावश्या आणि अंतरा होते. आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये होतो, कारण आमच्या लाईफमध्ये माझ्या मोठ्या मुलीचा एक खूप मोठी ट्रॅजेडी आम्ही फेस केली होती. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेनच मे बी. आणि बेबी बॉर्न होईपर्यंत आम्ही सगळे खूप नर्वस होतो. लेबर वॉर्डमध्ये पोचल्यावर सगळी प्रोसिजर सुरू झाली. मला NSTसाठी वॉर्डमध्ये नेलं. सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या आणि 11 वाजता फायनली मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. माझे डॉक्टर्स आणि सगळी टीम एवढी कोऑपरेटिव्ह होती. खूप एक्सपिरियन्स्ड आणि एक्सपर्ट डॉक्टर्स होते सगळे. आणि फायनली 11:23 माझ्या बाळाचा जन्म झाला. डिलिव्हरीच्या 2ऱ्या मिनिटाला माझ्या बाळाला माझ्या जवळ दिलं. मुलगा झाला स्वामींच्या कृपेने. हा स्वामींचा दैविक चमत्कारच असावा, कारण माझ्या मुलीला जाऊन 1 वर्ष पण पूर्ण झालं नव्हतं आणि एका वर्षातच स्वामींनी मुलाचा जन्म झाला माझ्याकडे. आम्ही सगळे खूप खुश होतो, सगळे रिलॅक्स होतो, कारण बाळ नॉर्मल जन्माला आलं होतं. स्वामींकडे एकच मागत होते, मुलगी काहीही होऊ दे, पण बाळाला काहीच त्रास नसू देत, ते एकदम नॉर्मल असू देत. आणि आमच्या आयुष्यात हे आनंदी क्षण आम्ही अनुभवत होतो. इंद्राणीला काही सुचतच नव्हतं, काय करू काय नको, आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि मला हॉस्पिटलवरून आल्यावर दुसऱ्या दिवशी 5वी होती, 5वा दिवस होता. माहेरची माणसं सगळी आली होती, सासरची मंडळी होती, माझे काका काकी, मावश्या, मामी, माझ्या बहिणी, मम्मी, सगळ्यांनी छान 5वीची तयारी केली होती. आमच्या कोकणातल्या पद्धतीप्रमाणे सगळी पूजाविधी, नैवेद्य तयार केला होता. नैवेद्यात शेंग्याची भाजी, वरण भात वगैरे सगळे असे पदार्थ करण्यात आले होते. चण्याच्या घुगऱ्या होत्या आणि पिठाचे दिवे तयार करण्यात आले होते. इंद्रनील बाळाला शोधत होता, बाळ कुठे आहे, बेबी कुठे आहे, मला बघायचं आहे बेबीला. त्याला माहीत नव्हतं बेबीला दुपट्ट्यामध्ये ठेवलं होतं, कारण का 5वीच्या दिवशी सटवी आईला बाळाला दाखवत नाहीत. त्याच्यासाठी बाळाला दुपट्ट्यामध्ये ठेवलं होतं आणि तो बाहेर शोधत होता, बेबी कुठे गेला, बेबी कुठे गेला. आणि अशा प्रकारे सगळेजण माझी ओटी भरत होते. आणि सटवी आईची पूजा करतात, ती बाळाचं नशीब लिहिते, त्यासाठी पूजेत वही पेन ठेवले होते. मी सटवी आईला प्रार्थना केली की मी स्वामी सेवेकरी आहे, मी तुझ्याकडे प्रार्थना करते, माझ्या बाळाचे नशीब छान उजळू देत, त्याला भरभरून आयुष्य मिळू देत.
इंद्रनीलची नुसती मस्ती सुरू होती. इथून तिथून सगळी पळापळ चालू होती. त्याला बेबीला बघायचं होतं. त्याला खूप आनंद झाला होता बेबी आल्याचा आणि सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या. सगळ्यांनी सटवी आईकडे, स्वामींकडे बाळाच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. बाळाला खाली डोकं टेकवलं सटवी आईला पाया पडण्यासाठी. तर असा होता हा माझा डिलिव्हरीचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून मला नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.